नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आहे शुभ दिवस, म्हणजेच आज आहे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन. तर त्यानिमित्ताने आज आपण जेवण करणार आहोत. तर इथे बघा पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल गरम करून फोडणी करून घेतली. जिरं, मिरची, कढीपत्ता, कांदा, तमालपत्र वगैरे सगळं टाकलं आणि फोडणी करून घेतली. आणि फोडणी मस्त अशी परतून घेतली गोल्डन ब्राऊन कलरवर. आणि लगेच त्याच्यामध्ये मसाले ॲड करून घेतले, ते सुद्धा परतून घेतले. आणि ते परतल्याच्या नंतर चवळी, वांगा, बटाटा एकत्र असं घालून घेतला. लगेच गरम पाणी ॲड केलं आणि चवीनुसार मीठ टाकला आणि त्याच्यावर झाकण देऊन त्या झाकणवर पाणी ठेवून ते सुद्धा शिजायला ठेवलं. इकडे वरणाची डाळसुद्धा शिजवून घेतली. इकडे मी कांदा कट केला आहे भजीसाठी, तो सुद्धा साईडला ठेवलेला आहे. वरणाची डाळ झाल्याच्या नंतर मी ती भाजी तिकडे शिफ्ट केली त्या गॅसवर आणि इथे मी दुसरी भाजी करायला घेतली. सेम पद्धतीने आपले परत फोडणी करून घेतली. कढीपत्ता, राई, जिरा, आलं लसणाची पेस्ट, एक मिरची आणि कांदा वगैरे, हिंग टाकून असं सगळी फोडणी करून घेतली. आणि याच्यामध्ये मी मसाले नाही घालणार आहे, फक्त हळद, धना पावडर आणि गरम मसाला आणि फक्त थोडीशी पाव चमच्यापेक्षा पण खूप कमी काश्मीरी पावडर टाकली आहे कलरसाठी. आणि मग घेवडा असा स्वच्छ करून ठेवला होता, तो सुद्धा टाकून परतून घेतला. मीठ टाकलं चवीनुसार आणि थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्याच्यावर झाकण देऊन ते सुद्धा मी शिजायला ठेवलं. इथे मी कणिक मळून ठेवली होती पुऱ्यांसाठी. तर भाज्या होत आहेत तोपर्यंत मी इथे पुऱ्या लाटून घेते एक एक करून. तर अशा सगळ्या पुऱ्या अशा लाटून साईडला ठेवून दिल्या. तोपर्यंत इकडे घेवड्याची भाजी झाली. त्याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा किस टाकून घेतला आणि भाजी उतरवून ठेवली आणि तेल गरम करायला ठेवलं. आणि ते तेल गरम झाल्याच्या नंतर आपण ज्या पुऱ्या बनवल्या होत्या त्या एक एक करून मी अशा तळून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की मस्त अशा टम्म फुगत आहेत पुऱ्या. कढई छोटी आहे पण होत आहेत छान. तर मी अशा सगळ्या पुऱ्या अशा तळून घेतल्या एका साईडला आणि पुऱ्या झाल्याच्या नंतर लगेच वरणाला फोडणी द्यायला घेतली. तर इथे सेम आपलं राई, जिरा, मिरची, सुकी लाल मिरची आणि लसूण वगैरे टाकून, कोथिंबीर वगैरे टाकून फोडणी करून घेतली. आता इथे तुम्ही एक नोटीस करत असाल की मी 2 भाज्या बनवल्या आणि आता वरणसुद्धा. पण याच्यामध्ये मी टॅमॅटो ॲड नाही केलं आहे, कारण आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारी आम्ही टोमॅटो खात नाही. वरण झालं की लगेचच इथे गोडामध्ये मी रव्याची खीर करायला घेतली. रवासुद्धा तुपामध्ये छान असा भाजून घेतला आणि ते करत असताना मी भाताचा कुकरसुद्धा लावून घेतलेला होता. तर इथे रवा भाजून झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी आणि दूध टाकून ते शिजायला ठेवलं. आणि रवा शिजल्यानंतर पुन्हा एकदा दूध ॲड केलं, साखर ॲड केली आणि ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर, जायफळ, खोबऱ्याचा किस असं सगळं टाकून खीरसुद्धा बनवून घेतली. आणि मग खीर झाल्याच्या नंतर लगेच पुन्हा एकदा कढई ठेवली, पापड तळून घेतले. आणि मी तुम्हाला मग असे दाखवलं होतं की मी कांदासुद्धा कट केला होता भजीसाठी, तर त्याची कांदा भजीसुद्धा मी इथे बनवून घेतलेली आहेत. तर हे सगळं झालेलं आहे आता माझं जेवण. आता मी स्वामींसाठी नैवेद्याचं ताट तयार करून घेते आणि स्वामींना आजचं नैवेद्य दाखवते. तर तेवढीच आपली स्वामींच्या चरणी छोटीशी सेवा. फक्त एवढंच सांगायचं स्वामींना की गोड मानून घ्या, जसं पण केलं आहे तसं. तर चला, तुम्ही पण या सगळे जेवायला. सर्वांना श्री स्वामी समर्थ.